तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून. मी आता चास पंचायत समिती गणात आहे. राजकारण वेगवेगळ्या दिशेने वाहत असताना किंवा राजकारणात जिल्हा परिषद पंचायत समितीचा प्रचार सुरू असताना मी आता कविताताई वैभवदादा राक्षे मला भेटल्या. मी त्यांच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न करणार आहे. वहिनी नमस्कार. नमस्कार. चास पंचायत समिती गण म्हणजे तुमचा घरचा गण. हो. तुम्ही तिथून उभ्या आहात. मशाल हे तुमचं चिन्ह आहे. नेमकं काय म्हणाल, प्रचार करताना काय भावना आहेत, लोकांचा सपोर्ट मिळतोय का? हो, खूपच छान रिस्पॉन्स आहे. खूप छान वाटतं. तुम्ही जेव्हा गणात फिरलात तेव्हा त्या गणातील माता माऊली बहिणी तुम्हाला भेटल्या. तुमच्या गणात काय काय समस्या आढळल्या तुम्हाला? पाण्याच्या, रस्त्यांची. पाण्याची समस्या सापडली. पाण्याची समस्या आता आपल्या गणात चासकमान धरण आहे. हो. चासकमान धरण एवढ्या शेजारी असूनही गेली अनेक वर्ष आपलीच लोक पाण्यापासून, चांगल्या पाण्यापासून वंचित आहे. त्यांच्याबद्दल काय म्हणाल? वंचित आहे. मी नक्कीच त्यांच्यासाठी मुबलक पाणी पुरवठा करण्याची नक्कीच प्रयत्न करेन. मला अजून एक सांगा, मी जेव्हा पहिल्यांदा तुमच्याकडे आलो होतो, या आपण चालत चालत बोलू, तुमचा प्रचार मला थांबवायचा नाही आहे. मी जेव्हा पहिल्यांदा तुमच्याकडे आलो होतो महिने दीड महिन्याआधी, तेव्हा ना मला जाणवलं की चासगणात रस्ते चांगले नाही आहेत. त्या रस्त्यांबाबत काय म्हणाल? तुमचं व्हिजन काय लोकांसाठी? तुम्ही जेव्हा निवडून याल, आपण क्षणभर असं पकडू की आज तुम्ही निवडून आलात, रस्ते नीट नाही आहेत, चांगले नाही आहेत. कारण गेली अनेक वर्ष प्रशासक होते, जिल्हा परिषद पंचायत समितीला कुणीही वाली नव्हतं. आता निवडणुका होत आहेत. मग त्या रस्त्याचं काय? रस्त्यांचं ज्या गरजा आहेत किंवा ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या आम्ही त्यासाठी नक्कीच त्यांच्यासाठी म्हणजे जे प्रयत्न आम्हाला करता येईल ते आम्ही करू. त्यामध्ये संजीवभाऊ घनवट यासारखे जर पाठीराखा आमच्या पाठीशी असेल तर त्यासाठी आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या ज्या काही समस्या अडचणी, मग त्यामध्ये रस्ते असू, पाण्याचे असू किंवा कोणत्या पण त्यांच्या काही अडचणी असू, त्या आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही संजीव भाऊंचं नाव घेतलं. संजय घनवट ही एक अशी व्यक्ती आहे खेड तालुक्यामध्ये. संजीव भाऊ कोणाच्याही बरोबर कधीही आढळतात. अगदी मनमोकळा माणूस, मनाचा निस्वार्थी माणूस, असं मी त्यांना हे करेल. ते माझेही मोठ्या भावासारखे आहेत. संजीव भाऊंसारखा भाऊ तुमच्या पाठीराखा आहे, तुमचा पाठीराखा आहे. तनुजाताई उभ्या आहेत. जेव्हा संजीव भाऊंबरोबर काम करतात तेव्हा नेमकं काय जाणवतं तुम्हाला? एक सपोर्ट असतो प्रत्येक माणसाचा, तर मग संजीव भाऊंबद्दल काय जाणवतं? संजीव भाऊंबद्दल सांगायचं झालं तर खूपच म्हणजे देव माणूस आहेत. म्हणजे ते आहेतच. म्हणजे प्रत्येकच्या म्हणजे जे कोणी अडचणीत असेल प्रत्येक वेळेस ते धावून जातात. कधी म्हणजे असे कोणाशी नाही का बाबा असं बोलत नाही का ह्यांना मदत नाही करणार. प्रत्येक वेळेस प्रत्येक संकटात ते प्रत्येकाशी उभे राहतात. सगळ्यांच्या सुखदुःखात सामील असतात असं आपण 100% म्हणू शकतो. नक्कीच हे मलाही माहिती आहे. त्यासाठी कायम संजीव भाऊंना शुभेच्छा. वहिनी, आत्ता जेव्हा मी येत होतो तेव्हा या गणातनं मला एक छोटीशी शाळा दिसली, जेडपीची शाळा दिसली. आज दुर्दैव असं आहे, आपल्याकडे मुलं शिकतात मात्र मुलांना बसायला चांगल्या शाळा नाही आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या शाळेची तर सुविधा चांगली झालीच पाहिजे. म्हणजे मुलांचं शिक्षण हे महत्त्वाचं आहे. मी एक सेकंद अडवतो. मला नेमका इथं तुमचा बोर्ड दिसलाय, तनुजा संदीप घनवट आणि सौ कविता वैभव राक्षे. सर्वसामान्य घराची महिला, सर्वसामान्य घराची मुलगी, सर्वसामान्य घराची सून, सर्वसामान्य घराची एक भगिनी या इथे जेव्हा मला बोर्डावर दिसते तेव्हा आज तुमच्यासमोर तुमचाच फोटो आहे. काय वाटतं लोकांसाठी काय काय करावं? हेच म्हणजे असं त्यांच्यासाठी ज्या काही समस्या असतील त्या मी त्यांच्यासाठी नेहमी उभं राहावं. म्हणजे त्यांच्या पाठीबरोबर त्यांच्या सगळ्या समस्या अडचणी मी सोडवाव्यात.
आणि नेहमी मी त्यांच्याबरोबर त्यांचं कायम त्यांचं जे काय म्हणजे विकासाची कामे असतील ती मी नेहमीच प्रयत्न करेन करण्याचा आणि लोकांनी मला संधी द्यावी आणि सेवा करण्याची संधी द्यावी असं माझी इच्छा आहे. निश्चितच मताच्या रूपाने लोक संधी देतात की नाही हा पुढचा काळ ठरवेल, 7 तारीख ठरवेल. मात्र आता आपण परत आधीच्या प्रश्नाकडे येऊ. या चालत चालत बोलू. मला सांगा, आपण शाळेच्या विषयाकडे होतो. जिल्हा परिषद शाळांचा विषय असा आहे, मुलांना शिक्षण मिळते, शिक्षक सुद्धा चांगले आहेत. मात्र या चांगल्या शिक्षणामध्ये ना कुठंतरी सरकारकडून बसायला बेंच किंवा दप्तर किंवा आणखीन काही बऱ्याचशा गोष्टी कमतरता निर्माण होते. त्याबद्दल काय म्हणाल? आपण पुढच्या पिढीबद्दल बोलतोय. मग ह्या जर सुविधा म्हणजे आता पंचायत समितीसाठी मी आहे, जर त्यातनं जर भेटत असेल शासनाकडून तर ते नक्कीच आम्ही ते तिथे देण्याचा प्रयत्न करेन. वहिनी, विषय असा असतो, समस्या कधीही सुटत नसतात. नाही, बरोबर आहे. पाणी असो, रस्ता असो, मग किंवा शाळा असो लहान मुलांच्या, या सगळ्यामध्ये ना समस्या वाढत सुद्धा असतात. एक जर तुम्ही उद्या तिथे गेलात सदस्य म्हणून किंवा पंचायत समितीत तुम्ही सभासद म्हणून गेलात तर ते प्रश्न सोडवाल सुद्धा. मात्र तुमच्यासमोर आव्हाने सुद्धा आहेत. म्हणजे कुणी ना कुणी तुमच्यासमोर उभं पण आहे. हो, बरोबर आहे. मला हे आव्हान म्हणजे असं काही वाटतच नाही. तर आपल्याला हे काम करण्याची एक संधी भेटते असं मला वाटतं आणि मी ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन आणि ह्यामध्ये आम्ही नक्कीच विजयी होऊ. म्हणजे आव्हानांना तुम्ही घाबरत नाही, आव्हानांना अजिबात डचकत नाही. ही संधीच आहे माझ्यासाठी काम करण्याची, त्यामुळे आव्हान वगैरे मला असं काही वाटतच नाहीये. कदाचित वैभव दादाला मी आधीपासून ओळखतो. दादाचे जे गुण आहेत तेच तुमच्यात आहेत की कोणाला घाबरत नाही किंवा त्या आव्हानांना सामोरं जायला तुम्ही डचकत नाहीत. शेवटचा प्रश्न विचारतो. समजा तुम्ही उद्या निवडून आलात, सर्वात पहिलं काम कुठलं कराल किंवा सर्वात पहिलं कुठल्या कामाला प्राधान्य द्याल? एक महिला म्हणून की आणखीन दुसरं कुठलं? महिला म्हणून महिला सुरक्षितेचं किंवा आता मुलांच्या काही म्हणजे नाही का, आता पंचायत समितीमध्ये काही योजना आल्या तर गोरगरिबांपर्यंत पोहोचवणं, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न हो, कराल. नक्कीच नक्कीच. आम्ही निश्चित हो, तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही तुमच्या गणातील जे काही समस्या आहेत त्या सोडवालच. मात्र ती प्रत्येक गोष्ट तुमच्या हातून पूर्ण व्हावी जी तुमच्या गणात नाही आहे, जी तुमच्या गटात नाही आहे. कदाचित संजूभाऊंसारखा एक खंबीर भाऊ तुमच्यासोबत आहे तर तुम्हाला पुढच्या काळात या गोष्टी करण्यास फार सोप्या जातील. कविताताई वैभव राक्षे, चाच गणातील एक साधी महिला जेव्हा पंचायत समितीला उभी राहते तेव्हा लक्षात येतं की समस्या कितीही असल्या तरी पण आम्ही कायम खंबीर आहोत त्या लोकांच्या सेवेसाठी. फोकस महाराष्ट्र या आधीसुद्धा विकासाच्या दृष्टीने काम करत आला आहे. विकास कसा होईल याकडे लक्ष देऊन आम्ही बातम्यांचा पाठपुरावा करत असतो. मात्र आत्ता तरी कविताताई वैभव राक्षे यांना मनापासून शुभेच्छा. पुढील काळात मी पुन्हा एकदा तुम्हाला त्रास देणार आहे शेवटच्या 2 दिवसात. तेव्हा नक्की तुम्हाला विचारेल प्रचार कसा झाला आणि तुम्ही निवडून येणार की नाही हे तुमच्याच तोंडून ऐकणार आहे. कॅमेरामन सचिन भंडारी सर, सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. झालं काय? खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वासीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999.